नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये। तुम्हाला माहीतच आहे की अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका 2026 पदभरती सुरू होणार आहे। त्या 2 महिन्यामध्ये भरघोस पदांची जाहिरात येऊन पडेल आणि आपल्याला या संधीचा सुवर्ण संधीचा उपयोग करायचा आहे आणि आपलं सोनं करून घ्यायचंय, आपलं भवितव्य सुधारायचंय, आपले स्वप्न पूर्ण करायचे। त्याच्यामुळे योग्य दिशा घ्यायला हवी, योग्य मार्गदर्शन घ्यायला हवं। त्याच्यासाठी आवश्यक ती माहिती तुम्हाला आतापासून गोळा करायला हवी। त्याच्यासोबतच अभ्यासाला सुद्धा सुरुवात करायची आहे। 2 ते 3 तास तरी अभ्यासाला द्यायचे। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्राथमिक स्वरूपाची माहिती दिली होती की अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका काय असतं, कोणतं पद असतं, त्याच्यासाठी वय किती लागतं, पात्रता काय असते। पण तरीही असे घटक आहेत की ज्याची सविस्तर माहिती घेणं आवश्यक आहे आणि तीच काही घटकांची माहिती आपण सविस्तरपणे तुम्हाला मार्गदर्शन स्वरूपात व्हिडिओ अपलोड करणार। तर मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा या भरतीची तयारी करत असाल, तुम्हाला सुद्धा मनापासून इच्छा असेल की मला यावेळेस अंगणवाडी मुख्य सेविका व्हायचंच आहे, ही एक्झाम क्रॅक करायचीच आहे, त्यासाठी आवश्यक सगळे प्रयत्न करायला मी तयार आहे। तर सुरुवात करा आवश्यक माहिती आणि मार्गदर्शन घ्यायला। त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असायला पाहिजेत माहिती स्वरूपात की नेमकं काय काय आपल्याला काय काय कोणत्या दिशेने जायचंय। कारण की असं म्हणतात की ज्याला दिशा मिळत नाही त्याची दशा होते। त्याच्यामुळे योग्य मार्गदर्शन, ऑथेंटिक माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरून देण्यातच येईल। तर तुम्हाला आवश्यक असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही सुद्धा जर या पदासाठी तयारी करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मैत्रिणींनो, अनेक आपल्या मैत्रिणींना जे प्रश्न पडलेले आहेत, महत्वाचे 3 प्रश्न, ते बघूया। पहिला प्रश्न आहे की फॉर्म नक्की कोण भरू शकणार? हा फॉर्म नक्की कोण भरू शकणार? आता असं म्हणताय की पदवी ज्यांची पूर्ण आहे ते हे फॉर्म भरू शकतात, पण तुम्हाला माहितीये काही अशा अंगणवाडीच्या सेविका असतात, मिनी अंगणवाडीच्या सेविका असतात, त्यांना सुद्धा हा फॉर्म भरता येतो का? किंवा मग काहींना असा प्रश्न, फक्त त्यांनाच तो फॉर्म भरता येतो का, आम्हाला नाही भरता येत का, सामान्य महिलांना ज्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण आहे? असे अनेक प्रश्न त्यांच्या समोर येतात। त्याच्यामुळे हा प्रश्न आहे की फॉर्म नक्की कोण भरू शकणार याची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। दुसरा प्रश्न असा आहे की परीक्षा पॅटर्न काय असणार आहे? आता ही परीक्षा घेणार आहे, तुम्हाला माहिती आहे परीक्षा ही सरळ सेवा जरी असली तरी ती वेगवेगळ्या पॅटर्नने घेतली जाते। TCS पॅटर्न, IBBS पॅटर्न, काही परीक्षा हे MPSC घेतात। तर नेमकी अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या पदाची जी भरती आहे ती कोणत्या पॅटर्नने होणार आहे, हा आपला दुसरा महत्वाचा प्रश्न आहे। तिसरा प्रश्न असा की सिलेबस काय असू शकतो? म्हणजे आता अभ्यास तर करायचा आहे आपल्याला, पण नेमका अभ्यासक्रम काय असणार आहे, त्याचा सिलेबस काय असणार आहे, नेमके कोणते विषय घटक त्याच्यामध्ये असणार आहे, याची सुद्धा आपल्याला सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघायची। तत्पूर्वी मी तुम्हाला माहिती सांगायची ती म्हणजे की ही जी परीक्षा आहे, आपला महिला बालविकास विभाग आहे, त्याच्यामध्ये ICDS म्हणजे एकात्मिक बाल विकास सेवा नावाचा एक विभाग आहे, त्याच्याद्वारे ही एक्झाम घेतली जाते। तसेच ZP द्वारे सुद्धा ही एक्झाम घेतली जाते। म्हणजे ICDS ही परीक्षा घेत असते किंवा ZP घेत असते। आता मागे 2024 मध्ये जी एक्झाम झाली ती ICDS मार्फत घेण्यात आलेली होती। ओके, आणि अजून 2 प्रकारे ही घेतल्या जाते, एक सरळ सेवा आणि एक अंतर्गत भरती असते। तर सरळ सेवा भरती म्हणजे नेमकं काय आणि अंतर्गत भरती म्हणजे नेमकं काय हे आपण आता इथे बघणार आहोत। आता सरळ सेवा भरती म्हणजे काय की कोणतीही महिला असो, तिने जर मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी घेतलेली असेल, तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं असेल आणि वयाची ओपन मध्ये असेल तर 38 वर्ष वयापर्यंत आणि इतर मागासवर्गीय असेल तर 43 वयापर्यंत ती ही परीक्षा देऊ शकते। तिचं फक्त ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे, हीच याची एक महत्वाची अट असते। दुसरं म्हणजे अंतर्गत। आता अंतर्गत म्हणजे डिपार्टमेंटल एक्झाम असते ती, की जसं की ऑलरेडी त्या डिपार्टमेंटमध्ये कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका आपल्या पदोन्नतीसाठी ही परीक्षा देत असतात। त्यांना अंगणवाडी मुख्य सेविका व्हायचं असतं म्हणून त्या हे पेपर देत असतात आणि त्यांच्यासाठी जी भरती असते त्याला अंतर्गत भरती म्हणतात। त्याच्यामध्ये सर्वसामान्य महिला ज्या ग्रॅज्युएशन पूर्ण झालेल्या आहेत त्या भाग घेऊ शकत नाही, त्या अप्लाय करू शकत नाही। त्याच्यामुळे सरळ सेवा भरती आणि अंतर्गत भरती यांच्यामध्ये असा फरक आहे। आणि अंतर्गत भरतीमध्ये सुद्धा अंगणवाडी सेविका ज्या 10 वर्ष अविरतपणे सेवा देतात, अखंड सर्व्हिस करतात, त्यांनाच याच्यासाठी अप्लाय करता येतं। असं नाही की 2-3 वर्ष झाले की तुम्ही सुपरवायझर साठी पदोन्नतीसाठी अंतर्गत सेवेमध्ये अप्लाय करू शकतात, तर असं नाहीये, त्याच्यासाठी सुद्धा एक अट आहे। तर आता जी भरती होणार आहे येत्या 2 महिन्यामध्ये ती जाहिरात आहे, ICDS मार्फत होणार आहे आणि सरळ सेवा असणार आहे। याचा अर्थ प्रत्येक सर्वसामान्य महिला जी ग्रॅज्युएशन पूर्ण आहे ती याला अप्लाय करू शकते। इव्हन ज्या मिनी अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी सेविका आहे त्या सुद्धा याला अप्लाय करू शकतात। ओके, तर समजलं फॉर्म कोण भरू शकणार ते?
कोणतीही ग्रॅज्युएशन झालेली महिला हा फॉर्म भरू शकते. दुसरा परीक्षा पॅटर्न काय असणार. आता बघा, मागच्या वर्षी जो पेपर झाला होता 2024 मध्ये जे पदभरती निघाली होती 102 पदासाठी, तर ती परीक्षा TCS पॅटर्नने झाली होती. TCS पॅटर्नने झाली होती, ऑनलाईन एक्झाम झाली होती आणि शिफ्ट मध्ये झाली होती. तर परत एक बदल त्यांनी केला होता जो याच्यापूर्वी नव्हता केला. त्यांनी ही परीक्षा निगेटिव्ह मार्किंगनी घेतली होती. आता सरळ सेवा म्हणजे अजून एक गोष्ट आहे त्याच्यामध्ये की तुम्हाला तुमचा पेपर घेतात, जे मार्क्स आले मेरिटनुसार तुमची नियुक्ती होऊन जात असते. पण यावर्षी असं ऐकण्यात आहे की MPSC ही परीक्षा घेऊ शकते, कारण नवीन जो GR आला त्याच्यामध्ये खूप सारे पद असे आहेत की जे MPSC थ्रू घेतले जाणार आहेत. त्याच्यापैकीच एक अंगणवाडी मुख्य सेविकेची पदभरती सुद्धा MPSC ने होऊ शकते अशी दाट शक्यता आहे. आता MPSC जेव्हा ही MPSCचा पॅटर्न जेव्हा ह्याला लागू पडेल तेव्हा असं होईल की दोन शक्यता आहे. एक तर MPSC सरळ सेवेमार्फत जशी पेपर घेतला जातो की बाबा तुम्हाला 100 प्रश्न आणि 200 गुणाचा पेपर आणि डायरेक्ट मेरिट लिस्टनुसार तुमची पदोन्नती किंवा नेमणूक होऊन जाईल. आणि दुसरी शक्यता अशी आहे की पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा या पॅटर्नने सुद्धा MPSC ही पदभरती घेऊ शकते. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की MPSC घेऊ की TCS पॅटर्न घेऊ, आपल्याला फक्त अभ्यासाला सुरुवात करायची आणि त्यासाठी आपल्याला सिलेबस माहिती पाहिजे. सिलेबसमध्ये काही घटक असे आहेत की जे कॉमन आहेत, जसे इंग्लिश, मराठी, गणित, बुद्धिमत्ता वगैरे. तर हे जे घटक आहेत ह्या अभ्यासाला आपण सुरुवात करून द्यायची. माझा सांगण्याचा उद्देश हाच आहे की पॅटर्न कोणताही असला तरी आतापासून अभ्यासाला सुरुवात करणे खूप गरजेचं आहे. आता तिसरा प्रश्न असा आहे की सिलेबस काय असू शकतो. ठीक आहे, आपल्याला अभ्यास सुरुवात करायची, पण आपल्याला सगळ्यात आधी अभ्यासक्रम माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर त्याचा अभ्यासक्रम आता आपण बघूया. सरसेवेमार्फत जे पदभरती होते त्याच्यामध्ये त्यांनी विषय घटक सांगितलेले अभ्यासक्रमांतर्गत, तर ते आता आपण बघूया. तर पहिला घटक आहे इंग्रजी हा विषय आहे. दुसरा मराठी, तिसरा सामान्य ज्ञान, चौथा गणित, पाचवा ICDS सेवा योजना व कायदे. आता बघा, इंग्लिश, मराठी, सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता साधारणतः सगळ्या सरळ सेवेमध्ये विचारले जाणारे विषय आहेत. आता ICDS सेवा कायदे जर आपण अंगणवाडी सेविका लागलो तर आपल्याला ज्या गोष्टी माहीत असू शकेल तोच विषयांनी मध्ये अंतर्भूत केला. म्हणजे काय, जर खरंच अंगणवाडी मुख्य सेवा होण्याची खूप इच्छा असेल, आपल्याला जाणून घ्यायला की नेमकं काय असतं, कोणत्या सेवा असतात, कोणत्या योजना असतात, त्यांची अंमलबजावणी काय असते, त्याच्यामध्ये आपला रोल काय असतो, सगळं अभ्यास जाणून घ्यायचं आणि तुम्ही जाणून घेतलं तर आपला अभ्यास खाते. सहावा विषय आहे पोषण ज्ञान, छोट विषय विचारलं. सातवा आहे संगणक बऱ्याच पेपरमध्ये विचारतो. 7 विषय आहेत जे आपल्याला अंगणवाडी सेविका पद्धतीमध्ये अभ्यासात इन्क्लूड केलेला आहे. आता बघू ते कसं मूल्य आहे कसं भेटेल. इंग्लिश हा विषय जो आहे 10 प्रश्न असणार आहे 20 मार्क. मराठी हा विषय 10 प्रश्न 20 मार्क. सामान्य ज्ञान म्हणतात 20 प्रश्न 40 मार्कासाठी. त्याच्यानंतर 20 प्रश्न 40 मार्कासाठी. ICDS सेवा योजना काय हा इंटरेस्टिंग विषय. खरं आपल्या पॅशनेट असेल तर आपल्याला हक्क जाणण्यासाठी एक इंटरेस्टिंग विषय. 30 प्रश्न 40 मार्कासाठी. पोषण ज्ञान 10 प्रश्न 20 साठी. आणि संगणक सोपा विषय 10 प्रश्न 20 मार्कासाठी. तुम्हाला लक्षात आलं असेल की 19 प्रश्न आहेत त्यासाठी. परीक्षा कशी होते तर ऑनलाईन होते. MPSC काय माहिती असं घेणं ऑनलाईन. तर वस्तुनिष्ठ आपल्याला योग्य पण वाटतो आणि त्याच्यासाठी वेळ तासाचा असतो. ठीक आहे, तुमच्या लक्षात असेल आणि तुमचे हे क्लिअर झाले नक्की कोण भरू शकणार, त्याच्यानंतर पॅटर्न काय असणार, सिलेबस काय असणार, महत्त्वाचे प्रश्न आपण सविस्तरपणे ही माहिती लावून घ्या. सिलेबस पाठ करून ह्या घटकामध्ये कोणकोणते उपघटक येणार, सिलेबस डिकोड सुद्धा आपण येत्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तुम्हाला माहिती आवडीच असेल तेवढी आम्ही आमच्या चॅनलवर तुम्हाला मार्गदर्शन करणारच आहोत. तर व्हिडिओ आवडेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.